नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय या संदर्भाबद्दलची वाहन चालकाची जी MCQ क्वेश्चन पेपर होती 20 मार्काची होती, तर ती आता झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे उच्च न्यायालय वाहन चालकाच्या संदर्भात ड्रायव्हिंग टेस्ट आणि तांत्रिक मूल्यमापन आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे मुलाखत। आता लक्षात ठेवा की आता आपल्याला फक्त 60 गुणाची परीक्षा आहे। त्या 60 गुणाच्या परीक्षेमध्ये फक्त आता सध्याला आपली 20 गुणाची परीक्षा झालेली आहे। आणखी 40 गुणाची परीक्षा होणं हे बाकी आहे। म्हणजे कोणती? लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे तर ती 20 मार्काची आहे, तांत्रिक मूल्यमापन हे 10 मार्काचं आहे आणि मुलाखत जी आहे तर ती 10 मार्काची आहे। मुलाखतीला मात्र एकास 9 बोलवतात, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं आपण चांगली तयारी करा। तुमची आता फक्त पहिलं जी टेस्ट होती त्याला मिनिमम क्वालिफिकेशन हे 7 मार्काचं होतं। ते बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना ते 7 क्वालिफिकेशन आलेलं आहे। पण आता ह्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती लोकांना बोलवतायत त्याच्या संदर्भाबद्दलचं आहे। पुन्हा दुसरं आहे तांत्रिक मूल्यमापन, याच्यासाठी 10 मार्क आहेत आणि शेवटीच्या मुलाखतीला एकास 9 बोलवणार आहेत। त्यामुळे आपल्याकडे हा ऑप्शन आहे 20 मार्काचा आणि आणखी 10 मार्काचा। त्यामुळं खूप मेहनतीनं काम करा, आशाही आपल्याला ठेवायला हरकत नाही। आता सर्वात महत्त्वाचं आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं आहे वाहन चालक हे केवळ चालक नसून ते एक न्यायालयीन शिस्तीचे प्रशासकीय प्रतिनिधी असतात। हे म्हणजे प्रशासकीय शिस्त महत्त्वाची असते। दुसरं असतं सुरक्षा आणि विश्वास, म्हणजे उच्च पदस्थ न्यायाधीशांची सुरक्षा, वेळेचं नियोजन हे त्यांच्या हातामध्ये असतं। म्हणून सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की भरतीची व्याप्ती। आता ह्या भरतीच्या व्याप्तीच्या संदर्भाबद्दल आपल्याला काय तयारी करायची आणि कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे तयार असले पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा ही जी भरती आहे या भरतीची जी व्याप्ती आहे तर ही भरती प्रक्रिया खालील खंडपीठामध्ये राबवली। एक मुंबई म्हणजे उच्च न्यायालय, त्याच्या अंतर्गत मुख्य आसन आहे। दुसरं आहे नागपूर खंडपीठ आणि तिसरं आहे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ। या 3 भागांमध्ये ही व्याप्ती आहे। म्हणजे जे ड्रायव्हर्स आहेत म्हणजे वाहन चालक जे आहेत तर ते मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रत्येक भागांमधले वेगवेगळे ड्रायव्हर्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुद्दा म्हणून असं सांगेन की ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीची सगळी तयारी करताय, मुलाखतीची तयारी करताय, तर तुम्ही कोणत्या भागातून फॉर्म भरलाय, म्हणजे मुंबईतून भरलाय, नागपूरहून भरलाय, छत्रपती संभाजीनगरहून भरलाय, तर तिथल्या स्थानिक गोष्टीची माहिती घ्या। तिथं तुम्ही त्या गोष्टी अभ्यासा आणि सिरियसनेस ह्या गोष्टीमध्ये आता सध्याला ठेवा। कारण सध्या आपल्याला एक आहे म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची, तांत्रिक मूल्यमापन आणि शेवटी मुलाखत आहे। त्यामुळे ह्या गोष्टी खूप मेहनतीनं करा। इतरांच्या तुलनेमध्ये आपण सरस असलं पाहिजे, ही गोष्ट तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा। कारण जोपर्यंत आपण इतरांपेक्षा वेगळे पण असत नाही तोपर्यंत आपल्याला यश काही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये आपण सरस असलं पाहिजे, यासाठी ह्या सर्व बारकाईने गोष्टी तुम्ही अभ्यासा। सर्वात महत्त्वाचं आता जसं की अंतिम निवड निकष यादी आहे, म्हणजे आता लेखीतून निवड झाल्यानंतर आता तुमचे 20 पैकी 7 आहेत, त्याच्यामध्ये आता ही लेखीतून निवड झाल्यानंतर खरी स्पर्धा ही कशामध्ये आहे? ड्रायव्हिंग टेस्टमध्ये आहे आणि दुसरी आहे तांत्रिक चाचणी आणि शेवटी असते मुलाखतीमध्ये। तर प्रत्येक गुण तुमची रँक ही बदलवू शकतो। जसं उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं असेल की समजा क्लार्कची भरती आहे, आता ह्या क्लार्कच्या भरतीमध्ये DTPला आहे 400 शब्द आहेत आणि 10 मिनिटांमध्ये ते कव्हर करायचं, म्हणजे 40चा स्पीड आहे, पण त्याला बॅक पेस नाही। म्हणजे अशा ज्या बारक्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण आता हे वाहन चालक आहेत, वाहन चालकांनी समजा ते 8 आहे तर ते व्यवस्थित काढणं असेल किंवा याच्यासाठी म्हणजे आपण रिव्हर्स घेतो त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपण व्यवस्थितरित्या टाळल्या पाहिजे। म्हणजे टाळल्या अर्थानं चुका न करता व्यवस्थित केल्या पाहिजे। ह्या गोष्टी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पुढे घेऊन जातील। दुसरं आहे तांत्रिक चाचणी कोणकोणती आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं आहे तर त्याबद्दल माहिती पाहू। आता लक्षात ठेवा की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की निवड प्रक्रियेचा ढाचा नेमका कसा आहे। मी तुम्हाला आता सांगितलं की एकूण किती मार्काची आहे, तर ती एकूण आहे 60 मार्काची। त्याच्यामधलं वाहतूक नियम आणि ज्ञान या संदर्भाबद्दलची 20 मार्काची आता तुमची एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये की किमान गुण किती पाहिजे होते? 7 पाहिजे होते, म्हणजे हे झालं। दुसरं आहे ड्रायव्हिंग टेस्ट। आता ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे प्रत्यक्ष वाहन चालवणं आणि यासाठी किती मार्क आहेत? 20 मार्क आहेत। आणि तुम्ही 20 पैकी किमान गुण आहे ना, इथे किमान गुण नाहीत, म्हणजे क्वालिफिकेशन असं नाही।
म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे 20 पैकी तुम्हाला क्वालिफायला नाही, फक्त इथं क्वालिफायसाठी 7 मार्क होते, इथं क्वालिफाईंगसाठी तुम्ही 20 पैकी 20ही घेऊ शकताय. त्यांनी त्यांचा पुन्हा तुम्ही आणखी डीपमध्ये बघा की कोणत्या गोष्टीला किती मार्क डिवाइड केलेले आहेत, तर ते तुम्हाला नंतर लक्षात येईलच. आणि दुसरं आहे तांत्रिक चाचणी. आता तांत्रिक चाचणी कशाची आहे लक्षात ठेवा, तर ती म्हणजे इंजिन आणि त्याची देखभाल कशी करताय या संदर्भाबद्दलची किती क्वेश्चन आहे, म्हणजे किती मार्क आहे त्याला 10 मार्क आहेत. आणि या 10 मार्कापैकी इथं मात्र मिनिमम क्वालिफिकेशन हे 7 आहे. आता हे लक्षात ठेवा, मी मुद्दा म्हणून क्लार्कचं उदाहरण देतो. 400 शब्द आहेत, 10 मिनिटं आहेत आणि ह्या 10 मिनिटामध्ये बॅकपेस बंद आहे. आणि समजा असं करत असताना तुमच्या आणि त्याच्यामध्ये मायनस आहे, इथं मायनस आहे की नाही मला निश्चित माहीत नाही, परंतु क्लार्कच्या परीक्षेमध्ये काय मायनस सिस्टम आहे की समजा 4 चुका झाल्या तर 1 मार्क वजा होतो आणि 20 मार्कासाठी टेस्ट आहे ती. आणि जर समजा 41 चुका जर झाल्या तर त्याच्यातून परीक्षेतूनच बाद होतो. म्हणून लक्षात ठेवा मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे, आता याच्यामध्ये इंजिन आणि देखभालीच्या संदर्भाबद्दल 10 मार्क आहेत, 10 पैकी तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन हे 7चं आहे. आणि मुलाखत संवाद आणि शिष्टाचाराच्या संदर्भाबद्दल इथं किमान गुण नाहीत, इथं तुम्हाला 10 मार्क आहेत, म्हणजे एकूण हे 20, 20 आणि हे 20, म्हणजे अशा पद्धतीची एकूण 60 गुणाची आहे. आता फक्त आपल्याला 20 गुणाची परीक्षा झालेली आहे. म्हणजे हा एक भाग तुम्ही नीट लक्षात ठेवा. म्हणजे तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे, ड्रायव्हिंग कौशल्य आवश्यक आहे आणि प्रशासकीय शिष्टाचार आवश्यक आहे. तांत्रिक चाचणीत 7 पेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर लक्षात ठेवा हा मुद्दा, तांत्रिक चाचणीत 7 पेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर उमेदवार थेट बाद होतो. म्हणजे ही महत्त्वाची भूमिका. जसं तुम्ही पहिली टेस्ट दिली 20 मार्काची, त्याला जर 7 मार्कापेक्षा जर कमी मार्क असतील तर तो डायरेक्ट बादच आहे, त्याच्यामध्ये त्याला अलाउडच नाही. आणि शक्यतो माझ्या माहितीप्रमाणे सामान्यातला सामान्य विद्यार्थी जरी तो टेस्ट दिली असेल 20 मार्काची, तर माझ्या माहितीप्रमाणे हे मिनिमम क्वालिफिकेशन 7 मार्क आहेत, तर ते बरेच म्हणजे जवळजवळ 80 ते 90% विद्यार्थी हे पासच झाले असतील, त्याबद्दल काही वादच नाही. आता त्याच्यानंतरचं आहे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र पडताळणी, म्हणजे प्रशासकीय काटेकोरपणा आणि त्याच्याबद्दलची तयारी करणं. आता कागदपत्र कोणकोणती आवश्यक आहेत तुमच्यासाठी, अनिवार्य कागदपत्र लक्षात ठेवा तुम्ही, आपलं 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ती ओरिजिनल असावी. तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीला जाताय तर हे सर्व कागदपत्र ही तुमची सोबत असली पाहिजे. दुसरं आहे परवाना, वैध हलकं मोटार वाहन, म्हणजे जसं आपण 7,500 किलो वजन ग्रामांची जे आहे तर त्याला LMV असं आपण म्हणतो, हलकं मोटार वाहन. आणि त्याच्यापेक्षा जे जड वाहन आहे ते 7,500 पेक्षा अधिकचं असेल तर ते जड आहे. म्हणून आता हे तुमचं जे आहे तर लायसन कोणतं असलं पाहिजे, हलकं मोटार वाहन ड्रायव्हिंग लायसन. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा अनुभव लक्षात ठेवा, किमान 3 वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभवाचा दाखला सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे आता तुम्ही सर्टिफिकेट कशा पद्धतीनं घ्यायचं आहे ते त्या पद्धतीनं तुम्ही माहिती घ्या. त्यामुळं किमान 3 वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभवाचा दाखला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे डोमिसाईल सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्याकडे जर नसेल तर ते काढून ठेवा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र, तर या संदर्भाबद्दलचं आहे. दुसरं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आता सर्वात महत्त्वाचं आहे पडताळणी प्रक्रिया. आता ह्या पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्वात लक्षात ठेवा की मुंबई उच्च न्यायालय प्रशासन व्यवस्था ही अत्यंत कडक आहे. कागदपत्रातील किरकोळ चूक सुद्धा तुम्हाला काय करू शकते, या प्रक्रियेतून बाहेर करू शकते. त्यामुळं सर्व मूळ कागदपत्र ह्याच्या 2 साक्षांकित प्रती, सेल्फ अटेस्टेड किंवा साक्षांकित प्रती करून तुम्ही ह्याचे 2 संच हे तुमच्या जवळ असू द्या. म्हणजे काही गडबडीमध्ये पुन्हा आपल्याला तयारी करायची ना, आता शेवटच्या दिवशी ह्याच्या अगोदर तुम्ही काय करा, व्यवस्थित त्याचे बंच झेरॉक्स मारून हे ते व्यवस्थित ठेवा, त्याची फाईल व्यवस्थित बनवा, जेणेकरून आपल्याला ऐनवेळी धावपळ होणार नाही. कागदपत्र सगळे घरातच असतात पण आपण ते काढून ठेवत नाही, आता जाऊ द्या आता कुठं वेळ, आणखी अजून वेळ आहे, असं करू नका. तुम्ही एक त्याचा व्यवस्थित बंच करा, व्यवस्थित एका तुमच्या फाईलमध्ये ठेवा आणि हे सर्व तुम्ही तयारीला लागा. दुसरं आहे विशेष नमुने. आता लक्षात ठेवा नमुना अ आणि नमुना ब चं महत्व, ते फॉर्म तुम्हाला महत्वाचा आहे. कोणता आहे, नियम 2005 अ कुटुंब, म्हणजे अ नमुना काय आहे, लहान कुटुंबाचं प्रमाण. नियम काय 2005 म्हणजे 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांच्या संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास अपात्र होतं. म्हणून हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ विवाहित उमेदवारांना मुलांची संख्या ही जाहीर करावी लागते, परंतु अविवाहित उमेदवाराला लागू नाही असा उल्लेख हा त्यामध्ये उल्लेख करावा लागेल. आता समजा ज्यांचा विवाह झाला त्यांचा तुम्ही फॉर्म भरताना सांगितलं ना मॅरिड अनमॅरिड, तिथंच तुम्हाला त्याची. दुसरं आहे कुटुंब नियोजन निकष. आता लक्षात ठेवा
शासकीय सेवेतील हा एक शिस्तीचा आणि महत्त्वाचा भाग आहे. कुटुंबाची माहिती सत्य असणं हे अनिवार्य आहे. पारदर्शकता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे असणं गरजेचं. दुसरं आहे चारित्र्याचा दाखला. चारित्र्याचा दाखला या अर्थानं तो कोणाकडून घ्यायचा आहे, तर 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून. पण त्या 2 प्रतिष्ठित व्यक्ती ज्या तुमच्या नातेवाईक नसाव्यात किंवा नाहीत, तर त्यांच्याकडून घ्यायचं आहे. म्हणजे आवश्यक तपशील काय, नाव, सही, शिक्का आणि मोबाईल क्रमांक त्यांचा स्पष्ट असावा. कालावधी, या व्यक्ती तुम्हाला किमान काही वर्षापासून ओळखत असाव्या, अशाच व्यक्तींचा तुम्ही द्या. दुसरा आहे ड्रायव्हिंग चाचणीची तयारी. प्रत्यक्ष मैदानावरील जी परीक्षा आहे तर त्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं एक कौशल्य चाचणी आहे ड्रायव्हिंगची जी आहे, तर लक्षात ठेवा. रिव्हर्स ड्रायव्हिंग म्हणजे आरशाचा योग्य वापर करून गाडी मागं घेणं. दुसरं आहे पार्किंग, समांतर आणि काटकोनामध्ये पार्किंग करायचे. दुसरं आहे ट्रॅफिक सिग्नल. म्हणजे आता समजा तुम्हाला ज्यावेळेस हे करत आहे की आता वाहन नाही जरी नसेल तरी तुम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये बसल्यानंतर व्यवस्थित सीट बेल्ट लावायचा आहे, आरसे व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग सुरुवात करायची. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे. कारण तिथं कोणी आपल्याला सांगणार नाही की तुम्ही आता कसं केलं पाहिजे सुरुवात. ते फक्त तुम्हाला ऑब्झर्व करतात, ते सांगत बसत नाही की तुम्ही सीट बेल्ट लावा, त्याच्यानंतर आरसे व्यवस्थित सेट करा, मागचं व्यवस्थित दिसतंय का, बाजूचे साईड मिरर व्यवस्थित सेट केलेत का. हे सर्व तुम्ही टेस्ट करत असताना हे सगळं तयार ठेवायचं आहे. किंवा तुम्ही एखाद्या ड्रायव्हिंग लायसन्सची जी कोचिंग असतं तर त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थितरित्या माहिती घ्या आणि त्यानंतरच मग तुम्ही अद्ययावत अशा पद्धतीने टेस्टला सामोरं जा. आता दुसरा आहे क्लच कंट्रोल. म्हणजे गाडी म्हणजे चढावर गाडी न मागे जाता, म्हणजे गाडी चढावर आहे पण इंचभरही मागे न जाता ते पुढे कशी घ्यायची या संदर्भाबद्दलचा क्लच कंट्रोल आहे. दुसरा आहे की रस्त्यावरील शिष्टाचार. म्हणजे ड्रायव्हिंग करताना तुमचं लक्ष केवळ रस्त्यावर नसून तुमच्या बसण्याच्या पद्धतीवर, पोझिशन आणि आत्मविश्वासावर असतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, उगाचच हॉर्न वाजवणं टाळा. दुसरं आहे इतर वाहनांना मार्ग देताना नम्रता दाखवा. आणि तिसरं आहे सीट बेल्टचा वापर करायला विसरू नका. म्हणजे ही महत्त्वाची भूमिका आहे. दुसरं आहे मोटार वाहन तांत्रिक चाचणी. याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं. इंजिन आणि देखभालीच्या संदर्भाबद्दलचे 10 गुण आहेत. यामध्ये लक्षात ठेवा इंजिनची ओळख. आता ह्या इंजिनच्या ओळखीच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, सरकारी वाहनाची देखभाल करणं ही चालकाची प्राथमिक जबाबदारी असते. म्हणून प्राथमिक घटक लक्षात ठेवा. प्रमुख घटक इंजिन ऑइल, कूलंट, फॅन बेल्ट, बॅटरी आणि ब्रेक सिस्टीम. ह्या गोष्टीची माहिती तुम्हाला हे असणं गरजेचं आहे. दुसरं आहे मूलभूत देखभाल चेकलिस्ट. काय करायची लक्षात ठेवा, द्रव पदार्थ म्हणजे इंजिन ऑइल, ब्रेक ऑइलची पातळी ही तपासणं. दुसरं आहे थंड ठेवणं. म्हणजे कोणतं, रेडिएटरमध्ये कूलंटची योग्य मात्रा असल्याची खात्री ही करणं. तिसरं आहे बॅटरी टर्मिनल स्वच्छ करणं आणि त्याची चार्जिंग ही तपासणं. ह्या गोष्टी तुम्हाला तांत्रिकमध्ये आहेत. तर समजा तांत्रिक प्रश्न आणि उत्तराच्या संदर्भाबद्दलचा सराव जर आपण बघितला गेला तर लक्षात ठेवा प्रश्न काय आहे की इंजिन ऑइलची पातळी ही कशी तपासतात. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही बघितलं गेलं तर त्या डीपस्टिकच्या सहाय्यानं पातळी ही मॅक्स आणि मिनिममच्या ही काय असली पाहिजे, मध्ये असावी. म्हणजे हा एक तांत्रिकचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. किंवा बॅटरीची देखभाल तुम्ही कशी कराल. म्हणजे बॅटरी टर्मिनल्सवर पांढरा थर जमा झाल्यास काय करावं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा गरम पाण्यानं स्वच्छ करून त्यावर पेट्रोलियम जेली किंवा ग्रीस लावावं. हा एक आपल्याला एक तांत्रिकदृष्ट्या उत्तर सांगता येईल. दुसरा आहे टायर प्रेशर. आता ह्या टायर प्रेशरमध्ये लक्षात ठेवा कमी हवेचा दाब, इंधन हे जास्त लागतं आणि टायर हे लवकर झिजतात. म्हणजे अशा पद्धतीचं. दुसरा आहे जास्त हवेचा दाब म्हणजे गाडी उसळते आणि ब्रेकिंगवर काय होतो, परिणाम होतो. नेक्स्ट आहे किरकोळ दुरुस्ती ज्ञान. म्हणजे तुम्हाला वाहन दुरुस्त करायचे तर त्या गोष्टी तुम्हाला किरकोळ आहेत पण ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे वाहनातल्या समस्या सोडवता येणं, म्हणजे वाहनातल्या खालील समस्या सोडवता येणं हे आवश्यक आहे. म्हणजे समजा पंक्चर झालेलं टायर बदलणं, म्हणजे या पद्धतीनं फ्यूज खराब झाल्यास ओळखणं. म्हणजे फ्यूज जो आहे तर तो ह्याचा जो आहे तर तो ओळखता येणं. आणि दुसरा आहे हा बदलता येणं. दुसरं आहे वायपर ब्लेड बदलणं. म्हणजे ह्या वायपर ब्लेड जे आहेत तर त्या बदलता येणं. हेडलाईट बल्ब बदलणं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा मला एक इथं मुद्दा आवर्जून सांगायचा आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी. आता आपल्याला कोणतं वाहन आहे
याच्याबद्दल तुम्ही माहिती एकदा घ्या की नेमकं आपल्याला कोणतं वाहन चालवायचं आहे आणि तिथं वाहन कोणतं असतं हे याबद्दल माहिती घ्या आणि त्यानुसार त्या ड्रायव्हिंग म्हणजे तुम्ही काही जण ट्रक म्हणजे साधारणतः दुसरी कुठलं एखादा टेम्पो असेल 7,500 किलो म्हणजे वजनाच्या कमीच असू शकतो टेम्पो असेल किंवा छोटे दुसरे जे समजा मिनी बस असतील छोट्या तर ह्या तुम्ही चालवताय पण तुम्हाला जे ड्रायव्हिंगसाठी टेस्ट द्यायची त्याच्या संदर्भाबद्दलचे ते वाहनाची देखील गरज ही नितांत असते कारण हात साप आपल्याला एका वाहनावर असेल तर दुसऱ्या वाहनावर तसाच सेम म्हणजे पहिल्यांदा त्याची माहिती घेणं हे अधिक गरजेचं राहील असं मला वाटतं जसं मी क्लार्कच्या संदर्भाबद्दल मुद्दा म्हणून हाच मुद्दा सांगतोय परत एकदा की त्यांना कीबोर्ड असतो त्या कीबोर्डमध्ये त्यांना एकाच कीबोर्डची सवय लागल्यानंतर दुसरा कीबोर्ड कोणता येईल म्हणजे डेलचा येईल का दुसरा कोणता येईल का आणखी काय तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित असतं म्हणून तुम्ही गाडी नेमकी कोणती आहे आपल्याला टेस्टिंगसाठीची त्याबद्दल माहिती घ्या त्या तशा टाईपची गाडी आपण चालवून तयारी करायला हरकत नाही असं एक मला वाटतं त्याच्यानंतरचं आहे वाहतूक आणि चिन्ह रस्त्यावरील शिस्त आणि सुरक्षिततेच्या संदर्भाबद्दल दुसरं आहे चिन्हांचं वर्गीकरण जसं आपण जवळजवळ 25-26 व्हिडिओ हे आपण प्लेलिस्टमध्ये आहेत काही व्हिडिओ त्याच्याबद्दल या चिन्हांच्या संदर्भाबद्दल देखील आहेत पण लक्षात ठेवा अनिवार्य चिन्ह कोणती आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे अनिवार्य चिन्ह या अर्थाने मॅन्डेटरी ही गोल आकारातली चिन्ह ही काय असतात अनिवार्य असतात म्हणजे प्रवेश बंद थांबा ही अशा गोल आकारामध्ये जी आहेत तर ती अनिवार्य चिन्ह असतात दुसरी आहे चेतावणी त्रिकोणी आकारामध्ये जी असणार आहे तर ती चेतावणी देणारी म्हणजे उदाहरणार्थ वळण आहे चढ आहे तर ही चेतावणी देणारी ही त्रिकोणी आकारामध्ये असतात आणि माहितीपर चौकोनी आकाराची चिन्ह उदाहरणार्थ रुग्णालय पेट्रोल पंप या गोष्टी हे जी चिन्ह आहेत तर या चिन्हांची देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे दुसरं आहे वाहवा व्यक्तिमत्व संवाद कौशल्य या संदर्भाबद्दल म्हणजे मुलाखत घेणारे जे पॅनल आहेत मला वाटतं की या संदर्भाबद्दलचा मुलाखतीच्या संदर्भाबद्दल आपल्याला कोणते आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील या संदर्भाबद्दलचा व्हिडिओ मी बनवलाय तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक टाकतो किंवा यूट्यूब चॅनलवर जाऊन देखील तुम्ही वाहन चालका संदर्भाबद्दलच्या मुलाखतीचा तो व्हिडिओ आहे तुम्ही तिथं डिटेल सविस्तर क्वेश्चन हे दिलेले आहेत तर ते तुम्ही एकदा पाहू शकता आणि दुसरं आहे पोशाख इस्त्री केलेले स्वच्छ कपडे असावे प्रवेश म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय त्यावेळेस प्रवेश घेत असताना सर्वात महत्त्वाचं आहे अदबीनं नम्रतेनं आत येऊ का म्हणून विचारायचं आहे आत गेल्यानंतर त्यांनी बसा म्हणल्याशिवाय बसायचं नाही म्हणजे हा एक सर्वात महत्त्वाचं बसत असताना ताट बसणं नजरेला नजर देऊन आपण बोललं पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता संभाव्य प्रश्न काय तुमच्या मागील अनुभवाबद्दल तुम्ही सांगा न्यायाधीशांच्या गाडीवर काम करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्याल हा प्रश्न विचारला जाईल जर गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर तुम्ही काय कराल रस्त्यावर अपघात झाल्यास तुमचं पहिलं कर्तव्य काय तर त्या 0 आवरमध्ये म्हणजे त्या व्यक्तीला अपघात जरी झाला तरी त्याला मदत करणं हे कर्तव्य तुम्हाला सांगता येईल सर्वात महत्त्वाचं आहे नियोजन म्हणजे 15 मिनिटं ही पूर्वतयारी या अर्थानं की न्यायालयीन कामात वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं तुमची शिस्त इथंच दिसून येते म्हणून तांत्रिक शंका इंजिन ओव्हरहीट झाल्यास काय करावं लक्षात ठेवा गाडी बाजूला थांबवा इंजिन थंड होऊ द्या नंतर कुलंट तपासा आणि गरम असताना रेडिएटर कॅप हे उघडू नका दुसरा आहे ABS म्हणजे काय तर अँटी लॉक ब्रेक सिस्टीम अचानक ब्रेक लावल्यानं चाकं लॉक होण्यापासून वाचतं ज्यामुळं गाडी ही घसरत नाही दुसरं आहे यशासाठी चेकलिस्ट लक्षात ठेवा शेवटच्या क्षणाची तयारी करा म्हणजे परीक्षेच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी मूळ कागदपत्र आणि फोटो ID सोबत घ्या वेळेच्या 30 मिनिटं आधी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणावर राहताय तर ते वेळेत 30 मिनिटं अगोदर तिथं पोहोचा अशा पद्धतीनं नियोजन करा आणि तिथं पोहोचा तुमचा ड्रायव्हिंग परवाना हा तुमच्या खिशात राहू द्या शांत आणि आत्मविश्वास पूर्ण राहा आणि वातावरण शिस्त सर्वात महत्त्वाचं आहे न्यायालयीन परिसर हा शांत असतो आपले हालचाल आणि बोलणं हे आपलं संयमित असावं दुसरं आहे सामान्य चुका ह्या सामान्य चुका ह्या तुम्ही टाळल्या पाहिजे चुका कोणत्या की ड्रायव्हिंगमधल्या चुका आरसे न तपासणे क्लचवर पाय ठेवून चालणं सिग्नल तोडणं ह्या गोष्टी ह्या तुम्ही टाळल्या पाहिजे याच्यापेक्षा योग्य पद्धत कोणती आहे दोन्ही हातांनी स्टिअरिंग पकडणं दुसरं आहे वेळेवर इंडिकेटर देणं त्याच्यानंतर आहे तांत्रिक विसर इंजिन ऑइल ग्रेड विसरणं दुसरं आहे टूल किट मधल्या साधनांची माहिती म्हणजे टूल किट तुम्हाला माहित आहे पण त्याच्यामध्ये साधनांच्या माहितीबद्दल
माहीत नसणं ह्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही माहीत करून घ्या. डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाईट्सकडे दुर्लक्ष करणं. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय संदेश, न्यायालयीन प्रशासनाचं धोरण या संदर्भाबद्दल. दुसरं आहे म्हणजे उच्च न्यायालयात कोणत्याही विषयाला वैधता थारा देत नाहीत आणि तुमची निवड ही केवळ तुमच्या गुणवत्तेवर आणि कौशल्यावर आधारित असते. प्रामाणिकपणा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. 100% अंतिम ध्येय लक्षात ठेवा, 100% एकाग्रता आणि यश आहे. म्हणून लक्षात ठेवा, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी तुम्हाला शुभेच्छा. यशस्वी व्हा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.